हाय हॅलो नमस्ते. तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत आलू मटारची भाजी. बाजारामध्ये खूप छान ताजे असे मटार तर येतच आहेत, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत आलू मटारची भाजी शेअर करावी. आणि हो, हॉटेलमध्ये मिळते अगदी तशा प्रकारे ही भाजी तयार होते. तर अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे घेतलेलं आहे 2 मोठे चमचे असं तेल. त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली की मग त्यामध्ये टाकून घ्यायचं 1 चमचा भरून असं आलं लसूण पेस्ट. तर घरगुती पद्धतीने तयार केलेली ही आलं लसूण मी इथे ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर एक मोठा असा कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आणि तो देखील टाकून घ्यायचा. मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतवून घेऊया. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही एक छोटीशी अशी रिक्वेस्ट समजा. त्यानंतर कांदा तर मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यानंतर एक मोठा असा टोमॅटो थोडासा लालसर कलरचा घ्यायचा आणि मिक्सरला फिरून घ्यायचा. तर त्याची देखील पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट हे परतवून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट तेल सुटलेलं आहे आणि मस्त असा परतला देखील गेलेला आहे. चला तर त्यामध्ये आपण टाकून घेऊया ड्राय मसाले. त्यामध्ये 2 मोठे चमचे बेडगी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला, 1/4 चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा आपण तर हे मसाले आपण इथे टाकून घेऊया आणि छान असे फ्राय करून घेऊया. तर अगदीच हा मसाला तुम्ही थोडंसं वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन हे ड्राय मसाले पाण्यामध्ये भिजून घेतले आणि ते टाकले तरी अगदी छान अशी टेस्ट आपल्या भाजीला येते. पण मी इथे भिजून घेतलेले नाही, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण हे तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया. थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पाऊण वाटी मी इथे हिरवे असे मटार घेतलेले आहेत. ताजे मटार आहेत, त्यामुळे थोडेसे मसाल्यामध्ये परतवून घ्या. म्हणजे मसाल्यामध्ये परतल्यामुळे अगदी छान अशी टेस्ट आपल्या या मटारला येते. परतून घेतल्यानंतर अर्धा ते पाऊण ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याला हे मटार शिजवून घ्यायचे आहेत. पाणी टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनटं आपण हे मटार शिजवून घेऊया, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडेसे जास्त. तर मटार इथे छान असे शिजलेले आहेत. त्यानंतर आपण 3 मी इथे बटाटे कुकरला लावून घेतलेले आहेत. 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आतमध्ये थोडेसे असे कच्चे आहेत. आणि त्यानंतर मी इथे अशा प्रकारे फोडी केल्यानंतर 3 फोडी स्मॅश करून घेतलेल्या आहेत. जेणेकरून या स्मॅश करून जर टाकल्या तर आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी, ग्रेव्ही थिक करण्यासाठी कोणताही मसाला वापरण्याची गरज पडत नाही. त्यामुळे आलू मटारची भाजी करताना किंवा कोणत्याही प्रकारची आलूची भाजी करताना अशा प्रकारे आलू थोडासा स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे मस्त अशी ग्रेव्हीची टेस्ट येते. तर बटाटा देखील आतमध्ये थोडासा असा कच्चा आहे आणि मटार देखील अगदी 20 ते 25% शिजायला बाकी आहे. त्यामुळे मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार भाजी आपल्याला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार. त्यानंतर चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि आवडीनुसार आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर आपण हे अगदी 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया, जेणेकरून आपल्या या मिठाची टेस्ट पूर्ण भाजीला लागल्या जाईल. आलू, मटार आणि मसाले छान असं एकमेकाला मस्त असा स्वाद येऊन जाईल. तर 2 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त वरती तेल देखील आलेलं आहे. आपली इथे भाजी रेडी झाली आहे. मला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल